तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या खामगाव येथील घाटपुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली बिबट्याची चर्चा अखेर शुक्रवारी सत्यात उतरली। सोपान चोपडे यांच्या शेतात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। विशेष म्हणजे गेल्या 5 तासांपासून वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र अद्याप बिबट्या वन विभागाच्या हाती लागलेला नाही। घाटपुरी येथील शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात मजूर नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते। दरम्यान अचानक बिबट्या समोर आल्याने मजुरांची मोठी घाबरगुंडी उडाली। मजुरांनी आरडाओरड करत शेतातच थांबले। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली। घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलीस आणि वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। तब्बल 12 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन राबवून या बिबट्याला पकडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। वन विभागाने घाटपुरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। जो बिबट्या निघल्याची चर्चा आहे, काय खरंच आहे का? प्रशासन इथं पोहोचलंय, काय सध्या परिस्थिती? खामगावमध्ये घाटपुरी भागामध्ये बिबट्या निदर्शनास आला अशी सकाळी आम्हाला माहिती मिळाली। त्यानंतर वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस विभाग असे प्रशासनाचे तिन्ही विभाग इथे आलेले आहेत आणि ते त्यांची कार्यवाही करत आहेत। नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्यांची सेफ्टी म्हणून इथून हा प्रिमाइस पूर्ण खाली केलेला आहे आणि शोधकार्य चालू आहे। तर लवकरच त्यांना पकडलं जाईल। किती बिबट्या आहेत? प्राथमिक अंदाज असा आहे, अजून खात्रीपूर्वक सांगू शकत नाही। एक बिबट्या आणि त्याची छोटी पिल्लं आहेत अशी माहिती भेटली आहे, पण अजून कन्फर्म नाही आहे।